विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर नीट पेपर फुटीच्या प्रकरणी एनटीएची मोठी कारवाई। एनटीए मधील 47 अधिकारी निलंबित। काही अधिकाऱ्यांवरती कारवाई, कायदेशीर कारवाईची देखील शक्यता। उद्यापर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार। कॉकरोच जनता पार्टी आक्रमक। उद्या दुपारी होणारे सीजेपी आणि सरकारसोबतच्या बैठकीकडे देशाच्या नजरा। सोनम वांगचुक यांचं 26 दिवसांपासूनचं उपोषण मध्यरात्री मागे। सरकारकडून लिखित आश्वासन मिळाल्याचा दावा, तर उपोषण जंतर मंतरवर सोडायला हवं होतं, ठाकरेंच्या शिवसेनेची नाराजी। पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याची सूत्रांची माहिती। विधेयकामध्ये 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटींच्या दंडाची तरतूद, तर खटले फास्ट ट्रॅकवरती चालवण्याचं पंतप्रधानांचं मध्यरात्रीच्या व्हिडिओतून आश्वासन। मुंबईच्या शिवाजी पार्कामध्ये ज्युनियर ठाकरे बंधूंची तिरंगा रॅली। तुमच्या हातामध्ये लाठ्या तर आमच्या हातामध्ये तिरंगा, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा। तर 26 जुलैच्या ठाकरेंच्या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा नवा टॅरिफ बॉम्ब। चीन इस्रायलवरती 12.5% तर भारतावरती 10% कर आयात कमी करण्यासाठी ट्रम्प यांचं पाऊल। आणि शेकडो मैल प्रवास करत राज्यभरामधल्या पालख्या पंढरीत दाखल। आषाढीसाठी पंढरी नगरी सजली। उद्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा, माझावरती महाकव्हरेज।